बांधकाम कामगार सेनेचे शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सुनील मदनुरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथे गव्हर्नमेंट लेबर ऑफिसर सरकारी कामगार अधिकारी यास्मीन शेख मॅडम यांची या ठिकाणी भेट घेण्यात आली। सर्वप्रथम मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन मॅडमचे स्वागत करण्यात आले। कामगार सेनेतर्फे या ठिकाणी मॅडमचा सत्कार करण्यात आला। सोबत देगलूर तालुका प्रमुख अशोकराव पांडलवार बांधकाम कामगार सेनेचे या ठिकाणी उपस्थित होते। यासोबतच मॅडमची 1 तास अशी प्रदीर्घ चर्चा करण्यात आली। कामगारांना रजिस्ट्रेशनसाठी येणाऱ्या संबंधित समस्याबद्दल या ठिकाणी चर्चा करण्यात आली। सोबत रजिस्ट्रेशन व रिन्युअलचा जो प्रश्न आहे तो प्रश्न कशा पद्धतीने लवकरात लवकर मार्गी लावता येईल या संदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली। या ठिकाणी खूप सारे बोगस दलाल आहेत, त्याबद्दल मॅडमनं या ठिकाणी बांधकाम कामगार सेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील मदनुरे यांच्यासोबत चर्चा त्यांनी केली। कशा प्रकारे ह्या गोष्टीला आळा घालता येईल आणि बोगस जे दलाल आहेत, जे खोटी कागदपत्रे सादर करून लोकांना लुबाडतात, त्यांना कशा प्रकारे आळा घालता येईल या संदर्भात प्रदीर्घ अशी चर्चा करण्यात आली। यावेळेस जे कामगार आहेत त्यांना कुठल्याच प्रकारचा शुल्क न लागता एकदम फ्रीमध्ये हे आपल्याला नोंदणी करता येईल अशा पद्धतीनं मॅडमने सांगितलेलं आहे। सोबत ज्यांना नोंदणी करायचं असेल त्यांना काही डॉक्युमेंट्सची आवश्यकता असते आणि ते डॉक्युमेंट्स काढण्यासाठी कुठले शुल्क लागत नाही। 90 दिवसाचं प्रमाणपत्र त्यामध्ये लागते, वयाचा पुरावा लागतो, पासपोर्ट आकाराची 3 छायाचित्रे लागतात,